नमस्कार मित्रांनो, मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतीमधील एक अतिशय महत्त्वाची पद्धती आपण बघणार आहोत आणि ती म्हणजे प्रायोगिक पद्धती. त्यालाच आपण एक्सपेरिमेंटल मेथड असे इंग्रजीमध्ये म्हणतो. मित्रांनो, मानसशास्त्राच्या इतर अभ्यास पद्धतीपैकी प्रायोगिक पद्धती अचूक व व्यवस्थितपणे निष्कर्ष मिळवून देणारी पद्धती आहे. प्रायोगिक पद्धतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एक आणि इतर परिवर्त्यामध्ये संबंध प्रस्थापित केला जातो, ज्याला सहसंबंध म्हटले जाते. यामध्ये विश्वसनीयता व वस्तुनिष्ठता जास्तीत जास्त असते. मित्रांनो, प्रायोगिक पद्धतीचा मूलभूत घटक प्रयोग हा आहे. प्रयोग म्हणजे नियंत्रित परिस्थितीमध्ये एक किंवा अनेक परिवर्त्यामध्ये बदल घडवून दुसऱ्या परिवर्त्यावर होणाऱ्या त्याच्या परिणामांचा अभ्यास करणे होय. म्हणजेच निश्चित समस्येसंबंधी नियंत्रित परिस्थितीत केलेले निरीक्षण म्हणजे प्रयोग होय. या प्रयोगासाठी नियंत्रित अवस्था व निरीक्षणकर्ता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मानसशास्त्रातील प्रयोग हे इतर प्रयोगापेक्षा वेगळे असतात. मानसशास्त्रामध्ये प्रयोग करीत असताना खालील टप्प्यातून जावे लागते. एक, समस्या. दुसरे, गृहीतके. तिसरे, गृहीतके तपासणे. चौथे, परिस्थितीवर नियंत्रण. पाचवे, निरीक्षणाची नोंद व निष्कर्ष. आणि सहावे, पडताळा. मित्रांनो, अशा यावरील 6 घटकातून अभ्यास म्हणून निवडलेल्या विषयाला सामोरे जावे लागते, तेव्हा त्याचा निकाल स्पष्ट होतो. प्रयोग करीत असताना काही महत्त्वाचे घटक लक्षात घ्यावे लागतात आणि ते पुढीलप्रमाणे आहेत. पहिला आहे गृहीतके. त्याला आपण हायपोथेसिस असे म्हणतो. जेव्हा विषयाचा अभ्यास करण्यासाठी समस्या आपल्यासमोर उभी राहते, निवडलेल्या समस्यांचे उत्तर आधीच आपल्याला अमुक असेल असे वाटते, अशा या समस्येच्या संभाव्य उत्तरालाच गृहीतक म्हटले जाते. उदाहरणार्थ, अंतर्मुखी व्यक्ती कमी बोलतात. आर्थिक उत्पन्न कमी असणाऱ्या व्यक्तीमध्ये मानसिक नैराश्य जास्त असते. अशी गृहीतके मांडली जातात. नंबर 2, परिवर्ते. मित्रांनो, प्रयोगात परिवर्त्याची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. असे हे परिवर्त्य म्हणजे ज्यामध्ये परिवर्तन घडून येऊ शकते असा घटक होय. प्रयोगामध्ये प्रयोग परिस्थितीवरच नियंत्रण ठेवले जाते. प्रयोगामध्ये खालीलप्रमाणे परिवर्त्याचा वापर केला जातो. मित्रांनो, यामध्ये परिवर्त्याचे काही प्रकार आहेत. ते पुढीलप्रमाणे. त्याच्यामधला पहिला, स्वतंत्र परिवर्त्य. मित्रांनो, स्वतंत्र परिवर्त्य म्हणजे असे परिवर्त्य होय ज्यात प्रयोगकर्ता बदल करतो व ज्याचे नियंत्रण हे प्रयोगकर्त्याच्या हातात असते. यातील परिवर्तन हे इतर कोणत्याही घटकावर अवलंबून नसल्याने याला स्वतंत्र परिवर्त्य म्हटले जाते. उदाहरणार्थ, कपड्याचा वर्तनावर होणारा परिणाम. यातील कपड्यावर प्रयोगकर्त्याचे पूर्णतः नियंत्रण असते. कोणते कपडे केव्हा द्यायचे व तपासायचे हे प्रयोगकर्त्यावर अवलंबून असते. दुसरे परिवर्त्य आहे आश्रित परिवर्त्य. मित्रांनो, आश्रित परिवर्त्य म्हणजे असे परिवर्त्य जे स्वतंत्र परिवर्त्यावर अवलंबून असतात. स्वतंत्र परिवर्त्यात बदल घडवून आणल्यास आश्रित परिवर्त्यामध्ये बदल घडून येतो. प्रयोगात उद्दीपकांना प्रतिक्रिया दिल्या जातात. यालाच आश्रित किंवा परतंत्र परिवर्त्य असे म्हटले जाते. आश्रित परिवर्त्य हा एक परिणाम आहे, तर स्वतंत्र परिवर्त्य हे त्याचे कारण आहे. उदाहरणार्थ, अध्ययन प्रयत्नामुळे स्मृती क्षमतेत किंवा धारणेत वाढ होते. यातील
धारणक्षमता ही अध्ययन प्रयत्नावरच अवलंबून आहे, म्हणून ते आश्रित परिवर्त्य आहे. परिवर्त्याचा तिसरा प्रकार आहे नियंत्रित परिवर्त्य. मित्रांनो, मानवी वर्तनावर बरेच घटक हे परिणाम करत असतात. यातील सर्वच घटक हे आवश्यक नसतात. त्यातील काही घटकांना थांबवून ठेवावे लागते वा नियंत्रित ठेवावे लागते. अशा सर्व परिवर्त्यांना नियंत्रित परिवर्त्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, खोलीचे प्रत्यक्षीकरण. हा प्रयोग करीत असताना ध्वनी व प्रकाश या बाहेरच्या घटकांना नियंत्रित करणे गरजेचे असते. प्रयोग करीत असताना आणखी एक महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे गट होय, ज्याला ग्रुप असं म्हटलं जातं. मानसशास्त्रीय प्रयोग करीत असताना समूह तयार केले जातात. ते पुढील प्रमाणे आहेत. गटामधील पहिला प्रकार आहे प्रायोगिक गट. मित्रांनो, प्रायोगिक गटाला प्रयोगकर्ता हा प्रशिक्षण देतो. प्रयोग गटातील व्यक्ती हा नियंत्रित गटातील व्यक्तीप्रमाणेच असतात. त्यांची बुद्धी, वय, उंची, लिंग या आधारावर सारखेपणा असतो. गटामधील दुसरा प्रकार आहे नियंत्रित गट. मित्रांनो, नियंत्रित गटातील व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण दिले जात नाही, परंतु प्रायोगिक गटातील व्यक्तीसारखेच गुणधर्म याही समूहात असतात. स्वतंत्र परिवर्त्याचा परिणाम हा नियंत्रित गटासाठी वापरला जात नाही. अशा या प्रायोगिक गटाचे, प्रायोगिक पद्धतीचे फायदे आहेत. पहिला त्यातील फायदा आहे, प्रायोगिक पद्धतीमध्ये प्रयोगकर्ता बाह्य घटकांना नियंत्रित करतो. दुसरा फायदा आहे, इतर पद्धतीपेक्षा या पद्धतीत निष्कर्ष बिनचूक असतात. तिसरा फायदा, प्रायोगिक पद्धतीत प्रयोग हे वारंवार करून पाहिले जातात. चौथा फायदा, या पद्धतीत सहसंबंध शोधला जातो. पाचवा फायदा आहे, या पद्धतीमुळे शास्त्रीय निकाल मिळतो. आणि सहावा फायदा आहे, या पद्धतीमुळे विश्वसनीय व सत्य माहिती मिळण्यास मदत मिळते. मित्रांनो, याच प्रायोगिक पद्धतीचे तोटे सुद्धा आहेत. पहिला तोटा आहे, प्रयोगकर्त्याच्या अपेक्षांचा प्रयोगावर परिणाम होतो. दुसरा तोटा, प्रायोगिक पद्धतीमध्ये प्रत्येक घटकालाच नियंत्रित ठेवणे अशक्य आहे. तिसरा तोटा आहे, सर्वच परिस्थितीमध्ये प्रायोगिक पद्धती वापरणे शक्य होत नाही. चौथा तोटा आहे, प्रायोगिक गट व नियंत्रित गटातील व्यक्ती आपल्या सांगण्यानुसारच ऐकतील याची शक्यता कमी असते. नंतरचा तोटा आहे, प्रायोगिक पद्धतीमुळे व्यक्तीच्या वर्तनात कृत्रिमता येते. त्यानंतरचा तोटा आहे, व्यक्तीच्या आंतरिक व बाह्य घटकांवर सतत नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. त्यानंतरचा तोटा, प्रत्येक वेळी व्यक्तीचे वर्तन सारखेच राहील हे शक्य होत नाही. मित्रांनो, अशा पद्धतीने प्रायोगिक पद्धतीत अनेक प्रकारचे संभाव्य तोटे दिसत असले तरी शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता आजच्या स्थितीत प्रायोगिक पद्धती मोठ्या प्रमाणात अवलंबली जाते. मित्रांनो, ही मानसशास्त्रीय अभ्यास पद्धतीमधील महत्त्वाची पद्धती प्रायोगिक पद्धती आपण ही नीटपणे समजून घेतली, त्याबद्दल आपले खूप धन्यवाद. आपल्या सुखी व आनंदी यशस्वी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा.